नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझी देवपूजा झाली। देवपूजेच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, मस्त अशी सकाळ सकाळची देवपूजा झाली। फ्रेश दिवस निघाला। पूजा झाली। पूजा झाल्याच्या नंतर हे बघा कशी देवपूजा आहे, एकच नंबर। दीप धूप अगरबत्ती सगळं झाल्याच्या नंतर मी नाश्त्यासाठी उपीट केले। उपीट म्हणजे तर शेवयाचे उपीट केले। उपमा शेवया होते, शेवयाचं उपीट केले। पोरांना वाढून दिले, पोरं खात आहेत तिकडे बसून। मग आता आम्ही खाण्यासाठी वाढून घेतलंय। एकच नंबर असं उपीट झालंय शेवयाचं। शेवयाचं उपीट लय चवीला चांगलं लागतं, भारी एकच नंबर लागतंय खाण्यासाठी। कधी अवश्य करून बघा तुम्ही, एक वेळा केलं नसेल तर। लय भारी लागते खाण्यासाठी शेवयाचं उपीट। असं ह्या पद्धतीने केलं ना चवीला भारी चांगलं लागतंय। आणि आम्ही नाश्ता खाऊन बाजूला व्हायच्या उशीर तर आम्ही जातेवाली मावशीला एक जातं सांगितलं होतं, मग ते जातं घेऊन आली होती। हे बघू शकता तुम्ही, जातं आणलं होतं। मग ते जातं ना, ते काय करायचं कसं करायचं त्याच्यासाठी त्या मावशीला विचारून पुसून घेऊन मग ती थोडंसं खोबरं मागितली। खोबरं दिलं तिला। मग त्याचं काय खोबरं बिबरं तोडून ठेवले। मग हळदी कुंकू वगैरे लावून त्याची पूजा बिजा केली त्या मावशीनं। म्हणजे कसं अगोदर महागा आलेल्या होत्या, तेच मावशी होत्या। मग ते जरा ओळख असल्यामुळं बसल्या थोडा वेळ, मग ते करून दाखवले आम्हाला। पण आम्हाला कसं समजत नाही, करून दाखव बाई नवीन आहे म्हटल्यावर। मग ते झाल्याच्या नंतर परत मी किचनमध्ये आले स्वयंपाक करण्यासाठी। ते टोमॅटो आणलं होतं कालचं, जरा उशिरा गेलो होतो। उशिरा आणल्यावर उशीर झालं होतं यायला। मग तसंच ठेवलं, तसंच ठेवून झोपलो जेवण करून। परत ते काढलं नाही काय नाही। मग ते आता सकाळी काढले मी। सकाळी काढले तर सगळं पाणी झाल्यासारखं झालं होतं। मग मिरची वेगळं केले, आलं कोथिंबीर कढीपाला हिरवी मिरची टोमॅटो सगळं, लिंबू नव्हते ना। आणि लिंबू तर इतकं महाग, किती महाग लिंब 10 रुपयाला एक, 20चे 3 असे लिंब, इतके महाग लिंब। मग ते सगळं एकत्र आणलं होतं ना, मग त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं होतं। त्याच्यामुळं ना ते साईडला काढून ठेवले। मग साईडला काढून ठेवून आता हे एकत्र तर ठेवू शकत नाही ना, मग पाणी होते, सडते, खराब होते। त्याच्यामुळं मग एकत्र केले। एकत्र करून मग अगोदरच्या पण होत्या भाज्या काही, ते पण भाज्या काढल्या। ते पण भाज्या काढून हे पण भाज्या एकत्र करून साईडला ठेवून मग स्वयंपाकाला लागावं म्हणून हे केले। हे बघू शकता तुम्ही, मी हे सगळं मिरच्याचे पण देठं काढून ठेवते। मिरच्याचे असेच देठं ठेवल्यावर काय होतंय, मिरच्याचे देठाचे पण पाणी सुटतंय। मग मिरच्याच्या देठाला पाणी सुटल्यामुळं मिरच्या सडून जाते, ते खराब होते ती मिरच्या। त्याच्यासाठी ना मी मिरच्याचे देठं कधी पण काढूनच ठेवते। मिरच्याचे देठं नाही ठेवत मिरच्याला। एकच नंबर होते देठं काढून ठेवले म्हणजे मिरची आपली फ्रेश राहते, चांगली तेजदार तजाक राहते। त्या सगळ्या पालेभाज्या काढून मस्त ठेवलं म्हणजे, नाही ठेवलं ना मग ते तसंच राहते। अशामुळं ते काढून ठेवायचं कधी पण। मी आणलं ना कधी मी पण भाजीपाल्याचं तसंच ठेवत नाही, काढून स्वच्छ साफ करून ठेवत असते। मला ती सवयच आहे कधी पण काढून ठेवायची, साफ करायची। ते एकदा सवय लागले त्याच्यामुळं ते तसंच ठेवा वाटत नाही। काल रात्री आणून ठेवले तर मला कसं तरी वाटत होतं रात्रभरात कसं होतं की काय की म्हणून। तरी पण ते थोडंसं पाणी सुटलं होतं। मग बघा आता कोथिंबीर कढीपाला लिंब टोमॅटो हे बघा हिरवी मिरची हे सगळं एकत्र होतं। मग त्याला आता वेगवेगळं केले आणि असं ह्या पद्धतीनं मी देठं काढून झाकून एकत्र मशीनमध्ये घालून ठेवते। मग आता फ्रीजमधलं तेव्हा आता बघते तर अगोदरचे पण भाजीपाला खराब झाले होते। अगोदरचं भाजीपाला खराब झाल्यामुळं त्याच्यासाठी मग ते पण काढत बसले मी।
ते पण काढत बसले. मग उशीर झाला. आता ते काढल्याशिवाय तर कसं हे करू शकत नाही ना, मग तसंच त्याच्यामध्ये ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं मग त्याच्यातलं पण काढून साफ केले. फ्रीजमधलं साफ करूनच मग ठेवले. इकडं तिकडं लेकरं तर कसं मध्ये येतात आणि आवाज तर पोरगी इतकी रडते ना. लहान आहे ती, लहान मुलगी ऐकतच नाही. लहान मुलगी ऐकत नाही, ती येते मध्ये रडते. परत हे माझा नातू पण येतो, नात येते, आम्हाला खायचं आहे, ते खायचं आहे, हे खायचं आहे. मग आता काय मी काढले होते ना ते फ्रीजमधले ते थोड्याशा काकड्या निघाल्या होत्या. ते काकड्या बिकड्या निघालेले. मग मला जरा खायचं आहे, काकडी काढून दे म्हणताना मग काकडी काढून दिले. आणि ते सगळं साफ केलेलं साहित्य होतं ते कालचं माळवं होतं, आजचं माळवं, कालचं माळवं, सर्व साफ केलेलं माळवं एकत्र घालून ठेवले फ्रीजमध्ये. आणि कसं डब्याला झाकण लावून मध्ये टिश्यू पेपर घातलं ना, कोथिंबीरला कढीपाल्याला आपल्या पाणी सुटत नाही. त्याच्यामुळं ना मी टिश्यू पेपर घालून मग डब्यात घालून झाकून लावून ठेवते. त्याच्यामध्ये ते हवा जात नाही. हवा बंद डब्यामध्ये घालून ठेवते. हवा नाही जात. हवा गेलं ना मग ते आपलं खराब होतं. त्याच्यामुळं हवा नाही जाऊ द्यायचं. मग आता आमचा मोलू आला बघा. मोलूला ककडी खायची आहे म्हणून मग ते मोलू ककडी दे म्हणून महागा लागल्यामुळं मग ते आता त्याला तसंच हे केले. ककडी धिवायला सांगितले. ककडी धिवायला सांगून मग धिवून कट केले. काय रडते माय तू? रडू नये. हे बघा आमची तनिष्का तर सारखी रडत येते मध्ये आगाव करते तनिष्का. मला फ्रीजमध्ये माळवं सुद्धा ठेवू देत नाही, काही नाही. फ्रीजमध्ये मी माळवं ठेवायचं म्हटलं तर सगळे लेकरं जवळ येते. ते बघा तेव्हा कशी येऊन थांबले. आणि मोलू ककडी खायला भूक लागली आहे. ककडीची अपेक्षा झाली त्याला, म्हणून ककडी कापून देते मी लेकरांना. तिला पण देते, त्याला पण देते. ककडी खाता येतं सगळे मिळून. कसं थंड असते ना ककडी खायला. मला तुला करते ते ककडी खाण्यासाठी. त्याच्यामुळं ककडी कापून देते. बघा नात कशी करते, काय करते की काय की तिला काही कळतच नाही. काय मागते मला पण समजत नाही. काय झालं तरीच काय रडते तू? कोण मारते तुला? रडू ना काय ते बघ, रडू न ग येड. रडते ते कसं पिलू? काय खाते तू? काय देऊ खायला तुला तनिष्का? काय द्यायचं मग तुला? रडू नये, आगाव करू नये, शांत बसावं, खेळावं. अरे च्या रडते ती का? रडायचं नाही. अरे 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 आय पिलू का रडते माझं बाळ? माझं का रडतं मन? काय 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 काय? अरे गप ना तनू, तुला काय पाहिजे माय? ते बघ दीदी दादा काय करतात बघ. ते ककडी खोऱ्यात तू पण जा त्यांच्यासोबत खायला ककडी. ते बघा कचरा, इतका मोठा कचरा निघाला ते फ्रीजमधला. सगळा कचरा काढून सगळे भाज्या साफ करून फ्रीजला ठेवून दिले. मग कसं एकदम साफ केलं ना, फ्रीजला ठेवून दिल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला पटकन घेता येतं आणि करता येतं. चला तर मग